आहेत विटा गावातील आणि आपले दोन्हीही पहिले सामने चांगल्या फरकाने दोन्ही सामने जिंकलेले आहेत दोन्ही संघाने आणि आता एकमेकांबरोबर भिडताना आपल्याला नक्कीच एक खूपच चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. फ्रेंड्स ग्रुपने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि नवदुर्गा संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक असेल ज्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू उभं राहू शकतं. सलामीची जोडी मैदानात फ्रेंड्स ग्रुपची उतरलेली आहे. राहुल आणि सूरज यांच्या रूपात आणि नवदुर्गा संघाकडून सलामीचा षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे हनुमंत. नक्कीच सलामीची जोडी फ्रेंड्स ग्रुप संघाकडून मैदानामध्ये उतरली आहे. स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकता मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता फलंदाज, तो स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर स्वतः कर्णधार राहुल त्याची साथ देतोय. पहिलं षटक घेऊन नवदुर्गा संघाकडून गोलंदाज दादा. पहिला चेंडू ताकदीचा फटका आहे, चांगला इनसाइड आउट खेळला आहे. पॉइंटच्या कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू येतोय. 2 धावेंनी श्री गणेशा नक्कीच होतोय फ्रेंड्स ग्रुप संघाचा. या 2 धावा धावफलकावर लागतायत. जी बिल्कुल, पावर प्ले का जो नियम है उसका फायदा उठाने की यहाँ पे कोशिश की जा रही थी, लेकिन प्रयास अच्छा था, लेकिन रिजल्ट जो आया है सिर्फ 2 रनों से शुरुआत की है खुद की और टीम की 2 रन के साथ श्री गणेशा किया है. अगली गेंद हनुमंत की. पुढील चेंडू चांगला फटका आहे, हा ही क्रॉस बॅटेड फटका आहे. ऑन साइडला खेळला, मागचा फटका ऑफ साइड. इथे मात्र ऑन साइड क्षेत्र निवडलं. 2 धावा आणखीन भर होत आहेत संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा. जी बिल्कुल, पहली गेंद से हल्ला बोल यहाँ पे किया है बल्लेबाज ने. पहली 2 गेंदों में 4 रन आ चुके हैं और अच्छी शुरुआत करके दी है टीम के लिए और ये शुरुआत आगे बरकरार रखनी होगी अगर बड़ा स्कोर यहाँ पे रखना है नवदुर्गा के सामने, क्योंकि पहले मैच में नवदुर्गा ने पहले बैटिंग करते हुए 45 रन का एक बड़ा टारगेट यहाँ पे सेट किया था और उसी तरीके का टारगेट अभी सेट करना होगा यहाँ पे एसडी के बॉयज को नवदुर्गा के सामने. पहिल्या 2 चेंडूवर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता पाहूया, कर्णधार गेले, काहीतरी समजावलं, पण फलंदाजाला कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये. इथे मात्र नैसर्गिकरित्या चेंडू पुन्हा एकदा झाडा लागून आतमध्ये येतोय. एकच धाव मिळेल. अनलकी राहिले फलंदाज सूरज. स्ट्राईक मात्र रोटेट झाली. राहुल आता स्ट्राईक एंडवर येतोय. धावफलकावर धावा लागल्यात निना 3 चेंडू आणि 5 धावा. जी बिल्कुल, पहली गेंद से अपनी जो ध्येय वो उसने स्पष्ट किया है कि अब बड़ा स्कोर खड़ा करना है और उसका नतीजा 3 गेंदों में 5 रन अब तक लग चुके हैं फ्रेंड्स ग्रुप के. पुढे चेंडू बॅटची कडा घेतली. चेंडू गेला थर्डमॅन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडून. स्वतः गजेश मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चेंडू अडवतोय आणि हा निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडू झाले, धावसंख्या झाली आहे 5. 4 चेंडू 5 धावा, 2 चेंडू शिल्लक आहे शेवटचे. नक्कीच गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नामांकन तर आलं होतं गजेशला, परंतु गजेश यांनी ते मॅन ऑफ द मॅच अपोजिट टीमच्या किशोर यांना ते सुपूर्द केलं आणि स्पोर्ट्समॅनशिप दाखवली, कारण 23 धावांची खूपच चांगली खेळी होती किशोरने आणि जवळजवळ तो सामना जिंकून दिला होता आणि त्यासाठी गजेश यांनी आपलं मॅन ऑफ द मॅच ते त्या किशोरला दिलं आणि हा स्पोर्ट्समॅनशिप दाखवला. नक्कीच गजेशची तारीफ करावी लागेल. जेव्हा फलंदाजी करत होता गोलंदाजाने नो बॉल टाकला, पण फलंदाज गजेश रेडी नव्हता. तो स्वतः अंपायरकडे गेला आणि बोलला मी रेडी नव्हतो, हा डेड बॉल द्या. तिथे सुद्धा चांगलं गजेश कडून व्यक्तिमत्व पाहायला मिळालं. त्याची मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली ऑपोजिट टीमच्या खेळाडूंना. ही सुद्धा मोठी बाब आहे आणि नक्कीच प्लेयर असेच मोठे होतात. या खेळाडूंचं उगाच नाव मोठं नाहीये. गजेश ठाण्यामध्ये सुद्धा आपलं नाव मोठं केलंय. विटावा कडून खेळतो हा खेळाडू. नक्कीच 1 धाव पूर्ण झाली आहे. षटक संपली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस फ्रेंड्स ग्रुप संघाची धावसंख्या झाली आहे 7.
धन्यवाद डीजे. दुसरं षटक घेऊन जातात गणेश आणि पहिला चेंडू डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला, पंचांचा वाईटचा इशारा आणि एका अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8 धावा. नक्कीच. गडी बाद 8 धावा. कुठेतरी इथे गोलंदाजीमध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. मागचा जो सामना पाहिला नवदुर्गा संघाचा दुसरं षटक घेऊन आला होता किरण, इथे मात्र रणनीतीमध्ये थोडंसं फेरबदल केलंय स्वतः गजेश गोलंदाजीसाठी. पुढे चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑफ ब्रेक केला होता, बॅटची कडा घेतली होती, विकेट किपर नील याच्याकडून मिसफिल्ड होते. हा झेल सुटतोय, ही एक धाव नक्कीच मिळते. नक्कीच हा हानिकारक ठरू शकता हा झेल सोडणं, कारण काय सूरज चांगली फलंदाजी करते. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. या सामन्यामध्ये सुद्धा चांगली सुरुवात सूरजकडून पाहायला मिळाली. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे 8 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 होत्या. त्यानंतर गजेशकडून पहिला वाईट पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे इथे मात्र कार्पेटला लगत चेंडू येतोय लॉंग ऑफ मध्ये. दादा तिकडे चेंडू अडवतोय. एकच धावेने समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झाली आहे 9. जी बिल्कुल. दूसरी ओवर के 2 गेंद अब तक हो चुके हैं और 9 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं और बड़ा स्कोर अगर यहाँ पे खड़ा करना है नवदुर्गा के सामने तो बल्लेबाज को थोड़ा सा अलग सोचना होगा, अलग रणनीति यहाँ पे करनी होगी. गजेश राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. सामने है बल्लेबाज और फिर से इनसाइड आउट खेलने की कोशिश और एक डॉट गेंद आती हुई. बढ़िया यहाँ पे वेरिएशन कर रहे हैं. यहाँ पे गजेश उंगलियां घुमा रहे हैं गेंद पर और गेंद ने टप्पा खाते ही अंदर की तरफ रुख मोड़ा और डॉट गेंद आती हुई. नक्कीच चांगला गोलंदाजीचा मारा करतोय गोलंदाज गजेश. अचूक मारा करतोय आणि पुरेपूर माहिती गजेशला समोरचे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतात त्याचा फायदा उचलतोय. डगआउट मध्ये जर पाहिलं तर अजून मोठी नावं डगआउट मध्ये आहेत. पुढे चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न केला, टॉपेज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि हा झेल सुटलाय. तब्बल 3 ते 4 खेळाडू त्या झेल जवळ गेले होते. कोणाच्याही हातामध्ये तो चेंडू आला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावा. बिल्कुल प्रशांत, कहावत जो होती है क्रिकेट में, पकड़ो कैच जीतो मैच. अब जो कैच छूटा है, जिस प्लेयर का कैच छूटा है अच्छे फॉर्म में है, अच्छे लय में है, देखते कितना यहाँ पे खामियाजा भुगतना पड़ता है नवदुर्गा टीम को. अच्छे प्लेयर की कैच ड्रॉप करना मतलब लगभग मैच छोड़ देने जैसे होता है. नक्कीच क्रिकेटमध्ये आपण नेहमी बोलतो कॅचेस विन मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, आणि तुम्ही कर्णधाराचा झेल सोडलाय. पाहूया येणारे 2 षटकामध्ये कळेल किती हवी ठरेल. थोडस रनअप मध्ये गडबडी झाली. गोलंदाजाने रोखलं स्वतःला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतील. 10 ते 12 पावलांचा रनअप घेत पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट गजेश. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धावांसाठी कलात्मक शॉट मनगडाच्या साह्याने फ्लिक केला. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. दुहेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. जी आखिरी क्षण तक यहाँ पे बॉल पे नजर रखी यहाँ पे बल्लेबाज ने और पैर पर जैसे ही लगने वाली थी बैट घुमाया और लेग फ्लिक किया. यहाँ पे स्क्वायर लेग अंपायर के सर के ऊपर से 2 रनों के लिए और इस 2 रनों के साथ स्कोर में इजाफा. स्कोर जा पहुंचा है 13 रन. इस ओवर की आखिरी गेंद गजेश की राइट ऑन द विकेट यहाँ पे गेंदबाजी करते हुए. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथं मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी राहुल उत्सुक दिसतोय. डायरेक्ट हिट लागला नाही. थोडीशी मिसफिल्ड झाली. बॅकअप चांगला नव्हता. कसा बसा हा चेंडू इथे अडवला गेला किरण कडून. एकच धाव मिळते. एका धावेने समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या अखेरीस फ्रेंड्स ग्रुप संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 14 धावा. डीजे
गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने येतोय डावखुरा गोलंदाज. नक्कीच सध्या जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये तर डावखुरा गोलंदाजांचा बोलबाला सध्या टेनिस क्रिकेटमध्ये चालू आहे. एक मोठं उदाहरण म्हटलं तर भावेश पवार नक्कीच आपल्याला नाव घ्यावंसं वाटतं. इथे मात्र टॉपेज लागलाय पहा. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येतील, कोणतीही चूक करत नाहीये. इथे मात्र फलंदाज बाद होतोय, नील झेल पकडतोय. पहिला झटका फ्रेंड्स ग्रुप संघाला. राहुलची जागा भरून काढण्यासाठी आलाय मैदानामध्ये शैलेश वारे. पाहूया शैलेश कशा पद्धतीने आपल्या संघाचा स्कोर पुढे सरसावतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 14 या धावसंख्येवर स्थिरावलेली तिसरं षटक घेऊन आपल्या संघातील उत्कृष्ट गोलंदाजाला बोलवलंय. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय रामचंद्र राणे डावखुरा गोलंदाज. पुढील चेंडू इथे मात्र लेग ब्रेक केला. प्रॉपर टप्पा चांगला होता. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. या डॉट बॉल सोबत धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. पुढे चेंडू लेग ब्रेक केला होता, चांगला रीड केला, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. या मिळतायत 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. 3 चेंडू 16 धावा. ये बिल्कुल गेंदबाजी जिस तरीके से अभी कर रहे हैं यहाँ पे नवदुर्गा की टीम कम से कम रनों में रोकना चाहेंगी. फ्रेंड्स ग्रुप को अब तीसरी ओवर के 3 गेंद हो चुके हैं अभी भी इस इनिंग के, और 9 गेंदानी शेष, और इस 9 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन इकट्ठा करना चाहेंगे फ्रेंड ग्रुप के बल्लेबाज. 2 धावांचा इशारा आहे पंचांचा, आणि कुठल्याही संघाने कुठल्या खेळाडूने पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. नक्कीच या दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 16 धावा. कुठेतरी लगाम लावली आहे फलंदाजांना, बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. गोलंदाजाचं नाव रामचंद्र. मोठे फटके खेळण्यासाठी देत नाहीये, संधी देत नाहीये. डेड बॉल. पुढील चेंडू विकेट आहे, चांगला फटका है. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और शैलेश का ये शॉट देख. चांगला फटका, बैठक शॉट ज्याला म्हणतो मराठीमध्ये. 2 धाव्यांसाठी मिड विकेट रिजन मध्ये. दुहेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. 4 चेंडू 18 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फुलटॉस बॉलला पुन्हा पनिश केलंय. फुलटॉस बॉलला चांगल्या पद्धतीने समाचार घेतोय फुलटॉस बॉलचा. 2 धावा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा. 5 चेंडू 20 धावा धावफलकावर लागल्यात. एक शेवटचा चेंडू सामोरा जाईल फलंदाज शैलेश. शेवटचा चेंडू असेल, सामोरं जाईल या षटकातील फलंदाज शैलेश. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा पुल केला. इट्स अ पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल पुल होता हा. 2 धावेने षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस फ्रेंड्स ग्रुप संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 22 धावा.
डीजे. षटक घेऊन येते गोलंदाज सचिन आसवले. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा सूरजने मात्र इथे पुल केलाय. एकच धाव मिळते इथे. एका धावेने धावसंख्येत भर होते. चौथ्या षटकाची सुरुवात या एका धावेने होते. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 23 धावा. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी करते हुए नवदुर्गा की पूरी टीम, और चौथा और आखिरी ओवर लेके आए हैं सचिन. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. पटकी हुई गेंद थी पहली, और सिर्फ एक रन से यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पे बल्लेबाज को. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट केला. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. हा या 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे और अंपायर का डिसीजन जो है वो 1 रन, क्योंकि गेंद अंदर ही रह चुकी है इसलिए 1 ही रन दिया जाएगा डिक्लेयर के तौर पर. और इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 24 रनों पर. बचे हुए और 4 गेंद, और 4 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन यहाँ पे इकट्ठा करने होंगे फ्रेंड्स ग्रुप को, अगर बड़ा टारगेट यहाँ पे रखना है नवदुर्गा के सामने. पुढे चेंडू. क्या बात है. बिग हिट. शैलेश आक्रमक रूप धारण करून उतरलाय मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतर काय सुरू आहे फटकेबाजी. रामचंद्र राणेवर तुटून पडले आणि आता आक्रमक फलंदाजी करतोय ती सचिन आसवलेच्या अगेन्स्ट. दुहेरी धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 26. 3 चेंडू झाले. धावसंख्या 26. 3 चेंडू शिल्लक. शैलेश 12 धावांवरती खेळत आहे. चेंडू जाते पॉइंट्स रिजन मध्ये, आणि सुरेख असा झेल तिथं पूर्ण केलाय सुदेश. गेलाय तो म्हणजे विजय, आणि सचिन यांनी आपल्या चौथ्या चेंडूवरती विकेट पटकावत धावगतीमध्ये थोडासा ब्रेक्स इथं लावलेला आहे. 5वा चेंडू घेऊन जात आहेत सचिन. उजव्या अष्टच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. नक्कीच 4 चेंडू झाले. धाव फलकावर धावा लागल्या 27. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. हाणामारीचं षटक सुरू आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता. पाहूया पंच वळतील. पुन्हा एकदा पंच इशारा देतात. इट्स अ व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉल सोबत गोलंदाजाला 1 बाउन्स ची वॉर्निंग सुद्धा देण्यात येईल. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 वाईड आता टाकलेत सचिन यांनी, आणि 2 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 28 धावा. इथे मात्र मिड ऑफ रिजनमध्ये चेंडू आला. थोडंसं घशाळ असं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा.
काय सहजरित्या या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. दुहेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निनाद, काय वाटतं या शेवटच्या चेंडूवर फलंदाजांनी काय केलं पाहिजे? जी बिल्कुल, जिस तरीके से गेंदबाजी यहाँ पे सचिन कर रहे हैं, बल्लेबाज को हाथ खोलने में मौका नहीं दे रहे, तो बल्लेबाज को 2 रन से भी यहाँ पे संतुष्ट अगर होना पड़े तो भी कुछ बुरा नहीं होगा, क्योंकि स्कोर अभी लग चुका है 30 रन. अगर 2 रन भी आते तो 32 हो जाएंगे और 33 रन का टारगेट हो जाएगा. जी बिल्कुल सही फरमाया. कदमों का इस्तेमाल किया इस मर्तबा. गेंद को भेज दिया स्क्वायर लेग के ऊपर से. 2 रन के लिए ओवर हुआ समाप्त. 4 ओवरों का खेल समाप्त. 4 ओवर के समाप्ति के बाद फ्रेंड्स ग्रुप टीम का स्कोर हो चुका है 32 रन और जीतने के लिए 33 रनों का 33 रनों का लक्ष्य रखा है नवदुर्गा टीम के सामने. नवदुर्गा टीम ने पहले मैच में 45 रन पहले बैटिंग करते हुए किए थे. अब लेकिन उनको जब भी टारगेट चेस करना पड़ रहा है तो 33 रन का टारगेट चेस करना होगा. लेकिन ये आसान, जिस तरीके के गेंदबाज है यहाँ पे फ्रेंड्स ग्रुप के साथ, वो टारगेट चेस करना थोड़ा मुश्किल जाएगा. देखते हैं एक छोटे से ब्रेक के बाद
पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. प्रदीपचा हा पहिला चेंडूला रोहितने पुल केलाय, चांगल्या पद्धतीने पुल केलाय. 2 धावा अर्जित करतोय. 2 धावा श्री गणेशा स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय इथे रोहित. जी बिल्कुल 33 रनों का यहाँ पे पीछा करते हुए पहली गेंद पर 2 रन आते हुए पहली मैच में गजेश जो थे ओपनिंग में आए थे, लेकिन अब की बार सोम के साथ ओपनिंग में आए हैं रोहित. थोड़ी सी रणनीति में यहाँ पे बदलाव कर रहा है, क्योंकि पहली मैच में टारगेट सेट करना था इसलिए गजेश आए थे और अब चेस करना है करके गजेश खुद पीछे रुक रहे ताकि अगर विकेट जल्दी से गिर जाए तो गजेश नीचे पीछे से आके पारी को संभाल सके. बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे. आपने कल के मैच में भी देखे थे महेश कारकर जो लकी स्टार के थे, इसी तरीके की उसी क्षेत्र में ऐसी ही कैच यहाँ पे पकड़ी थी. कमिटी मेंबर्स कोई जाए यहाँ पे पानी लेके जल्दी ही तुरंत. बहुत ही बढ़िया प्रयास था, खुद को चोट यहाँ पे पहुंचाई है यहाँ पे फील्डर ने. राजू बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग का मुजाहरा हमें देखना पड़ा. 4-5 कदमों का यहाँ पे उनका जो रनअप था और उसके साथ खुद को यहाँ पे डाइव करके बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे लपका और पहला विकेट चटकाने में मदत की अपनी टीम के लिए. नक्कीच कालच्या दिवसात पण आपण पाहिलं महेश खारकर यांनी 2 कॅच अत्यंत अचूक पकडल्या आणि दोन्ही कॅच डाईव्ह मारून पकडल्या आणि त्या झेल घेण्यासाठी त्यांना दुखापत सुद्धा झाली, इंजर्ड सुद्धा झाले आणि तेही 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा त्यांनी कमबॅक केलं. लकी स्टार संघाकडून आधी सुद्धा खेळत होते आणि आता त्यांनी चांगली सुरुवात केली आहे पुन्हा एकदा. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. इथे मात्र थोडासा मिसबॅलन्स झाला, बॅटच्या मधोमध आलं नाही. पोझिशन बॉडी पोझिशन जो असतो, बॉडी वेट जास्त राईट लेग वर गेला, आपल्याला वळता आलं नाही फलंदाजाला आणि पण मात्र इथे 1 धाव नक्कीच मिळते. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 3. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला एक चिल्ड बियर आलेली आहे, ती येते आपल्याला बाळू पाटील उर्फ यांच्याकडून आणि होळीचा पर्व आता सुरू होतोय आणि त्याचमध्ये बियर येते प्रत्येक षटकाराला दोन्ही खेळाडूंना. मारण्याच्या प्रयत्नात लेग फ्लिक केले तो लेग अंपायरच्या दिशेने फक्त एका धावावरती समाधान. या एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. प्रदीप यांनी साई 11 संघासमोर सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 ते 5 धावा खर्च केल्या आणि बांधून ठेवलं होतं मागच्या वर्षीची डिफेंडिंग चॅम्पियन संघ, मागच्या वर्षीचा फायनलिस्ट संघ, विनर संघ, त्या संघाला पराभूत केलं या संघाने. तो संघ आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि यश लायन्स संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलचा क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या समोर या सामन्यानंतर येईल आणि त्या सामन्यानंतर तुमच्या समोर चार संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एक्झिबिशन मॅच इथे होणार आहे मित्रांनो. पुढे चेंडू चांगला फटका, इनसाइड आउट. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून मिड ऑफ रिजन मध्ये 2 धाब्यांसाठी हा चेंडू येतोय. 2 धाब्याने धाव फलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7. ये बिल्कुल अच्छे फॉर्म में दिख रहे हैं यहाँ पे गजेश. जो फॉर्म उन्होंने पहले मैच में रखा था उसी को आगे कंटिन्यू करते हुए स्कोर लेके जा रहे हैं. अब तक 3 रन इकट्ठा कर चुके हैं यहाँ पे गजेश और टीम को स्कोर जो अभी पहुंचा है वो 7 रन. अभी भी 1 गेंद आनी शेष इस पहली पावर प्ले ओवर की. प्रदीप आखिरी मरतबा हमसे दूर दौड़ेंगे यहाँ पे. राइट आर्म ओवर द विकेट.
बॉल आणि फुलटॉस बॉलला चांगल्या पद्धतीने पनिश केलं. 2 धावेंसाठी षटक संपतं या दुहेरी धावेने. पहिल्या षटकाच्या अखेरीस नवदुर्गा संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 9 धावा. जी बिल्कुल, नवदुर्गा और स्कोर बोर्ड पे लग चुके हैं 9 रन. नक्कीच निनाद, आपण जर चर्चा केली होळी चषक मध्ये असे काही संघ आहेत, ते संघ हरलेल्या मॅच जिंकून फायनल मध्ये प्रवेश करतात, सेमीफायनल मध्ये प्रवेश करतात. म्हणजे होळी चषक आणि त्यांच्या संघाचं काहीतरी वेगळंच नातं आहे. जर आपण पाहिलं, लकी स्टार संघ झाला, साई 11 संघ झाला, नवदुर्गा संघ, साईबाबा संघ, शिवसाई संघ, ओम साई, हे असे काही संघ आहेत जे संघ होळी चषक आलं की एक वेगळंच रूप त्यांचं दिसतं या मैदानामध्ये. नक्कीच शिवसाईला आपण विसरू शकत नाही, कारण शिवसाई हा संघ देखील एक खूपच चांगला आणि वलाढ्य असा संघ आहे. उद्या रविवारच्या दिवशी आपल्याला त्यांना पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाजीसाठी नागेश. दोन्ही फलंदाज सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला बाळू पाटील यांच्याकडनं एक चिल्ड बियर. पहिला चेंडू नागेशचं स्वागत केलंय 2 धावेने. क्या बात आहे, दुहेरी धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. नक्कीच मित्रांनो, प्रेक्षकांना सांगू इच्छितो, या जर तुम्ही गोलंदाजाचा पाय बघितला तर इंजर्ड आहे हा प्लेयर, हँडिकॅप आहे उजवा पाय त्याचा, तरी सुद्धा हा वेगवान गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये वेग आहे. पुढे चेंडू पहा, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रदीप कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. दुसरा झटका नवदुर्गा संघाला. फलंदाज होतोय सोहम बाद. सोहमच्या नजरेसमोर बियरची बॉटल नक्कीच आली होती, कारण हिटिंग झोन मध्ये होता तो चेंडू. हिट तर केला होता, डोक्यामध्ये चाललं होतं की षटकार मारायचा, कारण चेंडू हिटिंग झोन मध्ये होता, परंतु चेंडू पाहिजे तसा बॅटवरती आला नाही. बॅट थोडीशी क्रॉस झाली आणि चेंडू गेला हवेमध्ये आणि एक सुरेख असा झेल पकडला आणि थोडक्यात बियर हुकली असं म्हणावं लागेल सोहमची. नक्कीच पारितोषिक लागलं होतं, चांगलं पारितोषिक. आणि मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हे कोणते पारितोषिक लागतायत, ज्या स्पर्धेमध्ये बियर वगैरे पारितोषिक लागतात. मित्रांनो, हे होळीचा क्रेज आहे, हे हा विटाव्याचा वर्ल्ड कप आहे. या वर्ल्ड कप मध्ये असंच असतं आणि अशा प्रकारचे हे बक्षीस आहेत हे फक्त विटावतच बघायला मिळणार आपल्याला, खास करून होळीच्या टुर्नामेंट मध्ये, कारण याची मजाच वेगळी आहे. नक्कीच या मैदानामध्ये बऱ्याच स्पर्धा होतात, या स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये अशी पारितोषिक लागत नाही, पण जेव्हा विटावा होळी चषक येतं त्या स्पर्धेमध्ये आवर्जून अशाच पद्धतीची पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र लेग स्टंपवर टाकलेला चेंडू होता. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. फाईन लेग रिजन मध्ये 1 धाव नक्कीच मिळते. एकेरी धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. गजेश यांना अजूनही सुवर्ण संधी आहे. बाळू पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला एक चिल्ड बियर देण्यात येणार आहे आणि गजेश मोठी इनिंग्स खेळण्यामध्ये माहिर आहेत. 1 डाऊन वरती आले होते आणि आतापर्यंत गजेश यांनी 5 धावा केल्यात आपल्या संघासाठी आणि धावसंख्या पोहोचली आहे संघाची ती म्हणजे 2 गडी बाद 12 धावा. इथे मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. नागेश कडून टप्पा पडला, ऑफ ब्रेक झाला, हलकासा कट झाला, आतल्या दिशेने वळला आणि सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विजयच्या हातामध्ये. डॉट चेंडू येते. धावसंख्या स्थिरावली आहे 12. या धावसंख्येवर पाठलाग सुरू आहे, तो म्हणजे 33. धावसंख्येचा जिंकण्यासाठी अजूनही इथे मात्र 2 चेंडू शिल्लक होते. या षटकातील 1 धाव पूर्ण होते. अजून जिंकण्यासाठी मित्रांनो 20 धावेंची गरज आहे, कारण की धावसंख्या झाली आहे 13. पाठलाग सुरू आहे 33. 20 धावेंची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूवर. जी बिल्कुल, जो इक्वेशन जो समीकरण अभी आके रुका है वो है 20 रन और 13 गेंदे. जिस फॉर्म में गजेश है, मुझे लगता नहीं कि ये टारगेट ज्यादा मुश्किल होगा, लेकिन गेंदबाजी बहुत ही अच्छी तरीके से चल रही है. आखिरी गेंद यहाँ पे लेके जा रहे हैं या नागेश, बहुत ही बढ़िया गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. स्लिप एक तैनात. इथे मात्र थोडीशी दिशा भटकतोय गोलंदाज नागेश. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. पंच वळतायत, इशारा करतायत व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. समीकरण आता 1 धावेने जवळ येत आहे. जिथे 20 धावा पाहिजे होत्या आता तिथे बनवायच्यात 19 येणाऱ्या 13 चेंडूवर. जी बिल्कुल, एक आखिरी गेंद लेके जा रहे हैं यहाँ पे नागेश गावेन की तरफ से.
हा चांगला फटका हेलिकॉप्टर शॉट आहे. गजेश आहे फलंदाज. 2 धावा मिळतात. षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे नवदुर्गा संघाची 16 धावा. जिंकण्यासाठी इक्वेशन येऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि 17 धावा. जी बिल्कुल, इस दूसरी ओवर में नागेश ने 7 रन खर्च किए और 1 विकेट लेने में सफलता मिली उनको. 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 16 रनों पर. डीजे स्वागत जय माता दी ग्रुप तर्फे आणि सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंच्या वतीने रोहन साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच जिंकण्यासाठी सामन्याकडे आपण वळूया. सामना पाहण्यासाठी काय घडतंय मैदानामध्ये, काय बिघडतंय मैदानामध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. नवदुर्गा संघ फलंदाजी करतोय. गोलंदाजी सुरू आहे फ्रेंड्स ग्रुप. गोलंदाजीसाठी येतोय कौशिक. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते उजव्या त्याचे गोलंदाज कौशिक. 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आणि राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना कौशिक. खूपच सुरेख असा फटका बॅकफुट पुल केला तो डीप मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 18 धावा. अजूनही 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. नवदुर्गा या संघाला उर्वरित 11 चेंडूंमध्ये. कौशिक यांचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारण्याच्या प्रयत्नात अक्षय कार्पेटच्या सहाऱ्याने खेळलेला हा चेंडू एका धावावरती समाधान मानावा लागेल आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. नक्कीच 14 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूवर. अक्षय मागच्या सामन्यामध्ये लागोपाठ 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. उत्तुंग षटकार. या सामन्यातील या स्पर्धेतील लॉंगेस्ट सिक्सर त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. तो अक्षय पाटील. नॉन स्ट्राईक एंडवर. स्ट्राईक एंडवर आहे गजेश. विकेट करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मध्ये प्रदीप कोणतीही चूक करणार नाही असं वाटलं होतं. इथे जेल सुटतोय आणि जीवनदान पहा कोणाला मिळतंय. जीवनदान मिळतंय ते म्हणजे गजेशला. जी बिल्कुल, गजेश जैसे बल्लेबाज की अगर आप कैच छोड़ते हो तो आपको खुद को कोसना होगा क्योंकि रन चेस कर रही नवदुर्गा की टीम लगभग पूरी दारोमदार जो है वो गजेश के कंधों पर और गजेश को जान देना मतलब मैच छोड़ देने के बराबर होता है. त्याचप्रमाणे माननीय प्रमोद पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. लंकेश पाटील प्रदीप पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे संदीप पाटील साहेब आपल्यासोबत इथे व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. पुढे चेंडू पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू. निश्चितच लांबूनच समजलं आम्हाला की हा व्हाईट बॉल असू शकतो. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळते. आणखीन एक व्हाईट बॉल. 1 धाव आणखीन मिळेल. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. 11 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूवर. 9 चेंडू 11 धावा. यस निनाद. जी बिल्कुल, जब टारगेट अगर छोटा हो और वाइड पे वाइड अगर डालते हैं तो ये वो लक्ष्य है वो बहुत और छोटा हो जाता है. पुढील चेंडू ब्लॉक होल मध्ये समोर पकडलं गेलं. फलंदाज अक्षय पाटील
बैक टू पैवेलियन। जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पे डाली थी, ब्लॉक होल में डाली थी, बिल्कुल भी कोई भी मौका नहीं बल्ला घुमाने का और पैर पे जाके टकराए और कुछ भी कठिनाई नहीं हुई अंपायर को उसको उंगली उठा के आउट करार देने में। चंद्र राणे 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज आहे. हा डेड बॉल असेल. 8 मध्ये 11 असं समीकरण. मित्रांनो एक जेल सुटलाय प्रदीप कडून गजेशचा. गजेश नॉन स्ट्राईक एंड वर आहे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. किती माग पडेल जेल. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला खेळण्याचं मन बनवलं होतं फलंदाजाने रामचंद्रने. हा निर्धाव चेंडू येतोय. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 11 धावेंची गरज. 7 बॉल 11 धावा. जी बिल्कुल बढ़िया गेंद थी यहाँ पे, बल्लेबाज को कुछ मौका नहीं दिया रन इकट्ठा करने में और कीपर ने बहुत ही बढ़िया यहाँ पे काम किया. तुरंत स्टंपिंग का अपील यहाँ पे हुआ था लेकिन अंपायर पे कुछ उसका असर नहीं, नॉट आउट करार देते हुए. लेकिन उस बीच में बहुत ही बढ़िया एक गोल्डन डॉट बॉल आती हुई. हेलो 7-11 शॉर्ट बॉल होता. सरळ बॅक टू द बॉलर. आणखीन एक डॉट बॉल. या शॉर्ट बॉल वर लिहिल्या होत्या 2 धावा. थोडासा फटका बॉटमला लागला आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. 2 इथे मात्र षटक संपतायत. 3 धावसंख्या स्थिरावली आहे 22. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावा. डीजे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. यशलाईन संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स जवळ या. सामन्याला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावेंची गरज असताना गजेश हिरेमठ स्ट्राइक एंड वर. जी बिल्कुल बहुत ही रोमांचक स्थिति में आके रुका हो ये मैच. आखिरी 6 गेंद बाकी और जीतने के लिए चाहिए नवदुर्गा को 11 रन. और बॉलिंग एंड पर अभी बॉलिंग मार्क पर अभी जो खड़े हैं वो है बहुत ही होनहार गेंदबाज दीपराज. देखते 6 गेंद उनके पास है और रोकने के लिए रन से 11. कंपलसरी चेस होने वाला ये मुकाबला रहेगा. गजेश स्ट्राइक एंड पे और नॉन स्ट्राइक एंड पे है रामचंद्र. पहली गेंद वाइड, जबकि 11 रन डिफेंड करने हैं. वाइड यहां पे फेंका है दीपराज ने और अब इक्वेशन समीकरण आके रुका है. 6 गेंदे और 10 रन. दीपराज राइट आर्म अराउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं गजेश को. लगातार दूसरा वाइड और अब समीकरण थोड़ा सा आसान होता हुआ नवदुर्गा टीम को, क्योंकि बचे हुए 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 9 रन. नक्कीच मान्यवर आपल्या सोबत एक असे उपस्थित आहेत स्टेजवर ज्यांनी हे व्यासपीठ गाजवलंय. आपल्या कलेने व्यासपीठ गाजवलंय. हल्लीचा श्री स्वामी समर्थ असो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज असो, मोठे मोठे रोल्स त्यांनी केले आहेत. तेच रोहन पाटील साहेब आपल्या सोबत, संदीप पाटील साहेब आहेत. रोहन पाटील साहेब आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत ज्यांनी मोठे मोठे व्यासपीठ गाजवले. त्यांचा सत्कार मी विनंती करतो संदीप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व, एक कलाकार आपल्या सोबत आज
व्यासपीठावर उपस्थित आहेत. मोठे मोठे स्टेज परफॉर्मन्स दिले त्यांनी, मोठे स्टेज गाजवले. ते रोहन पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित, त्यांचा सत्कार केला गेला माननीय संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते. यस निनाद. जी बिल्कुल, अब 2 रन आए इस गेंद पर और अब इक्वेशन जो समीकरण आके जो रुका है वो है 4 गेंदे और 7 रन. दीपराज के हाथ में गेंद और स्ट्राइक एंड पे है गजेश. क्लास दिसला या शॉट मध्ये गजाचा. या 2 धावा मिळतात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी 6 मध्ये 11 पाहिजे होत्या. म्हणजे या 3 चेंडूवर 6 धावा बनवल्यात गजेशने. येणाऱ्या 3 चेंडूवर जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. 3ही चेंडू ग्राउंडच्या बाहेर इथे फेकावे लागतील. जी बिल्कुल, फील्डिंग थोड़ी सी बदलाव हो रही थी और उस दरमियान बॉलर दौड़ चुके थे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा त्या शॉर्ट बॉलला चांगल्या पद्धतीने हाताळलं, चांगलं पनिश केलं गजेशने. 2 चेंडू 3 धावा समीकरण. यश लायन संघाचे कर्णधार आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. यस, पुढे थोड्याच वेळात क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या समोर येईल. हा प्री क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. जो संघ सामना जिंकेल यश लायन संघासमोर या 24 टीमचा क्वार्टर फायनलचा सामना खेळेल आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल उद्यासाठी. 2 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी गजेश यांनी खूपच मोलाची कामगिरी तर केलेली आहे. नवदुर्गा संघाला एका हाती 12 धावांची खेळी केलेली आहे गजेश यांनी. 14 धावांची. 2 चेंडू 3 धावा. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गजेशला स्ट्राईक नक्कीच मिळेल. लास्ट बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धाव्यांची गरज. जी बिल्कुल, बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंच के रुका हुआ ये मैच 2 रन की कोशिश में, मैं तो कहूंगा 2 रन की कोशिश नहीं, गजेश को स्ट्राइक कर लेने की कोशिश में विकेट गवा बैठे यहाँ पे रामचंद्र. नक्कीच. आणि ते रामचंद्रने सेकंड लास्ट ओव्हर मध्ये जे 2 चेंडू निर्धाव आले जेव्हा रामचंद्र बॅटिंग करत होते ते कुठेतरी महाग पडतायत. त्या 2 चेंडूवर 2 सिंगल जरी आल्या असत्या आज हा सामन्याचा रिझल्ट लागला असता. जर तरला व्हॅल्यू नाही क्रिकेटमध्ये. सामन्यावर आता जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 धावा बनवायच्या आहे. मागचा चेंडू मागचा सामना एकाएकी ज्याने हाताळला आपल्या संघाकडे, या सामन्यामध्ये सुद्धा एकाकी खिंड लढवतोय, झुंज लढवतोय तो फलंदाज स्ट्राईक एंडवर. ही चांगली गोष्ट असते नवदुर्गा संघाकडून, कारण की आपला विश्वासाचा हुकुमचा एक्का मैदानामध्ये आणि स्ट्राईक एंडवर आहे. निनाद, बिल्कुल, जो अभी समीकरण आके रुका है, आखिरी गेंद पर ये मैच आके रुका है. 1 गेंद और 2 रन, मतलब पूरा मैच अभी जो दारोमदार जो है वो गजेश के कंधों पे है, जो कि ओपनिंग नहीं 1 डाउन आए थे और तब से अब तक नॉट आउट खेल रहे हैं. और ये विनिंग शॉट आता हुआ गजेश के बैट से, और इसी तरह नवदुर्गा टीम ने ये मैच जीतकर क्वार्टर फाइनल्स में प्रवेश किया. और उनका अभी मुकाबला होगा वो है यश लायंस के साथ. दोनों टीमों के कप्तान को मैं गुजारिश करना चाहूंगा कि जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स तक आए और टॉस पूरा किए. नक्कीच. या सामन्याचा सामनावीरकडे प्रथमतः जाऊया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय गजेश हिरेमठ. मी विनंती करतो गजेश यांना कृपया व्यासपीठावर यायचंय. माननीय रोहन पाटील साहेब कलाकार आपल्या सोबत आहेत, त्यांना मी विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गजेशला सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि टी शर्ट